नमस्कार मित्रांनो, नरसिंगे किशोर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर माझ्या आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हुडहुडी, थंडी वाजून ताप येणे किंवा रायगर. तर हा प्रश्न जो GNM स्टुडंट होते फर्स्ट इयर 2023च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न होता आणि NM नर्सिंग स्टुडंटनाही विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. रायगर म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. एकदम लाईटली घेऊ नका, कारण रायगर बऱ्याचदा कुणी विचार पण नसेल केला, पण विचारला गेला होता तो प्रश्न. तर आपण रायगर म्हणजे त्याची कारणं रायगरची बघून घेऊया. तर हिवताप या आजारामध्ये नेहमी थंडी वाजून येते. रायगर येण्याची कारणं काय ते आपण बघूया, कारणे बघूया रायगरची. तर हिवताप या आजारामध्ये नेहमी थंडी वाजून ताप येतो. म्हणजे मलेरिया जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला थंडी वाजून, त्याच्यानं प्रतिक्रिया कोणत्याही वस्तूची, पदार्थाची, औषधाची ॲलर्जी असल्यास, म्हणजे एखाद्या पदार्थाची ॲलर्जी आली तर थंडी वाजून ताप येतो. त्याच्यानंतर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, मूत्रमार्गामध्ये जंतुदोष झाल्यास, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असेल तर थंडी वाजून ताप येतो, म्हणजे रायगरची अवस्था असते. व्हायरल इन्फेक्शन झाल्यास ताप येतो. व्हायरल इन्फेक्शनमध्ये तुम्ही बरेच ऐकलं असेल, व्हायरल आहे तर ताप आला आहे. अशा प्रकारे ह्याची कारणं आहेत तापाची. तर ह्याच्या स्टेज कोणत्या आहेत ते आपण बघूया. तर स्टेज आहे तीन स्टेज असतात. तर पहिली तुम्हाला आता रायगर विचारलं तर तुम्हाला पॉईंट मुद्देसूद प्रश्न लिहायचा आहे. स्टेज लिहून तुम्ही असं ब्रॅकेट करू शकता. एक मिनिट दाखवते. स्टेज लिहिलं असं ब्रॅकेट करा, म्हणजे स्टेज लिहा. रायगरच्या 3 अवस्था इथे असं मेन्शन करायचं, रायगरच्या 3 स्टेज किंवा अवस्था. त्याच्यामध्ये असं करून तुम्ही लिहू शकता. मग इथे थंडीची अवस्था, दुसरी तापाची अवस्था, तिसरी घामाची अवस्था, असं छान सुटेबल लिहू शकता. 3 स्टेज आहेत, थंडीची अवस्था, तापाची अवस्था आणि घामाची अवस्था. ह्या रायगरच्या 3 स्टेज आहेत. तर पहिली स्टेज आपण बघून घेऊया. थंडीची अवस्था म्हणजे रुग्ण अतिशय अस्वस्थ असतो. थंडीमुळे दातावर दात आपटत असतात. दातावर दात कधी कधी अनुभवलं असेल काही लोकांनीसुद्धा. रुग्ण थरथरू लागतो, काही काम करू शकत नाही, हातपाय गार लागतात, किती पांघरुणे घातले तरी थंडी आवरत नाही. या अवस्थेत डोकी दुखत असते. ही अवस्था 15 ते 20 मिनिटाची असते, थंडीची अवस्था. तर ह्याच्यामध्ये आपण पारिचारिक उपचार काय करायचा आहे. तर रुग्णास काय करायचं, सुती आणि जाड लोकरी कपडे घालायचे, उबदार बिछाना झोपायचं, गरम ब्लँकेट पांघरण्यास द्यायच्या अंथरायला, दारे खिडक्या बंद कराव्यात, पंखे बंद ठेवायचे आहेत. एवढे करून जर थंडी आवरत नसेल तर बिछाण्यात गरम पाण्याच्या पिशव्या ठेवाव्यात आणि गरम पेय पिण्यास द्यायची थंडीच्या अवस्थेमध्ये. सुती जाड लोकरी कपडे द्यायचे, त्याच्यानंतर पांघरायला सुती जाड कपडे, गरम पेय द्यायची, गरम पाण्याच्या पिशव्या द्यायच्या. तर अशा प्रकारे थंडीच्या अवस्थेची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर ज्यावेळेस रुग्णाला म्हणजे ही आहे दुसरी अवस्था. पहिली अवस्था आपण थंडीची अवस्था बघली. आता आपण तापाची अवस्था बघणार आहोत. तर इथे तुम्ही तापाची अवस्था मेन्शन करा, मी केलं नाही आहे. तापाची अवस्था ही तर तुम्हाला मेन्शन करायची आहे. ज्यावेळेस रुग्णास थंडी वाजते तेव्हा तापाची अवस्था सुरू होते. थंडीमुळे ताप जाणवत नाही तर ताप वाढतो, तेव्हाच थंडी कमी होत जाते. म्हणजे ज्यावेळेस रुग्णास म्हणजे थंडी वाजते तर तापाची अवस्था सुरू होते. थंडीमुळे ताप जाणवत नाही, ताप वाढतो, तेव्हा थंडी कमी होत जाते. थंडी थांबल्यानंतर जेव्हा थंडी थांबते त्याच्यानंतर भरपूर ताप आहे याची जाणीव होते. यावेळेस गरमपणा सहन होत नाही. ही अवस्था काही मिनिटांपासून काही तासापर्यंत असते. जेव्हा थंडीची अवस्था संपते त्याच्यानंतर सुरू होते तापाची अवस्था. हे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे, मी केलं नाही आहे. तर तुम्हाला लिहिताना पहिला मुद्दा तुम्ही लिहिला, त्याची माहिती लिहिली. दुसरा मुद्दा तापाची अवस्था, त्याची माहिती करून इथनं सुरुवात करायची आहे. क्वेश्चन पेपर लिहिताना तुम्हाला कसं लिहायचं तेही मी सांगते. ज्यावेळेस रुग्ण थंडी वाजते तेव्हा तापाची अवस्था सुरू होते. थंडीमुळे ताप जाणवत नाही, ताप वाढत जातो, तेव्हाच थंडी कमी होते. थंडी थांबल्यानंतर भरपूर ताप आहे याची जाणीव होते. ज्यावेळेस रुग्णास गरमपणा सहन होत नाही, ही अवस्था काही मिनिटांपासून काही तासापर्यंत टिकून राहते. आता याच्यामध्ये पारिचारिक उपचार काय, तर रुग्णाच्या अंगावर घातलेले गरम पांघरुणे काढायचे आहेत. रुग्णाच्या अंगावर गरम जे कपडे असतात, सुती पातळ कपडे घालायचे असतात. फक्त पातळ चादर पांघरण्यास द्यायची आहे. दारे खिडक्या उघडायच्या आहेत जेव्हा तापाची अवस्था तेव्हा. त्याच्यानंतर पंखे चालू करायचे, थंड पेय पिण्यास द्यायचे. एवढे करून ताप उतरला नाही तर पाण्याचे उपचार करायचे आहे त्याच्यावरती.
त्याच्यानंतर तिसरी अवस्था घामाची स्वेटिंग स्टेज असते. यामध्ये रुग्णास भरपूर घाम येतो. तापाची अवस्था संपल्यानंतर होते घामाची अवस्था. यामध्ये रुग्णास भरपूर घाम, रुग्ण अस्वस्थ असतो असले जसं रुग्णाचा ताप हळूहळू कमी होत असतो. ताप हळूहळू कमी होत असेल तर ठीक, परंतु एकदम कमी असेल तर रुग्णाकडे अधिक लक्ष द्यायचं. एकदम हळूहळू कमी व्हायला पाहिजे ताप, एकदम ताप कमी व्हायला नको. वरील सर्व अवस्थांमधून गेल्यामुळे रुग्णास ग्लानी येते व तो झोपी जातो. आणि वरील सर्व अवस्थांमधून गेल्यामुळे काय होतं, रुग्णाला ग्लानी येते किंवा झोप असं थकलेला असतो रुग्ण, एवढं स्टेज असतात त्याच्यामधून. तर त्याच्यावरती पारिचारिक उपचार काय करायचे, घामाच्या अवस्थामध्ये भरपूर घाम येतो तर स्वच्छ व कोरड्या टॉवेलने घाम पुसून घ्यायचा पहिले आपल्याला. रुग्णाच्या अंगावरील कपडे ओले जे झाले असतील ते काढायचे आहेत. कोरडे कपडे जे घातलेले ते बिछाना व्यवस्थित करायचा. म्हणजे कोरडे कपडे घालायचे आहेत, मस्तपैकी छान बेड बनवायचा आहे आणि आणि बिछाना व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर चौथा आहे चहा व कॉफीसारखे उत्तेजक पेय जे असतात. चहा कॉफी दिल्यावर ती बरं वाटतं सगळ्यांना. म्हणजे चहा हल्ली बोलला जातो की बोलतात सगळे की चहा आरोग्यास हानिकारक आहे, पण चहाचं बघा बऱ्याच लोकांना माहिती असेल, चहा घेतल्यावरती खूप छान मस्त वाटतं. तर रुग्णास अशक्तपणा आलेला असतो म्हणून त्याला आरामशीर झोपायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर रुग्णाच्या तापदर्शक तक्त्यावर थंडी वाजून ताप आला होता व नंतर कमी झाला याची नोंद करायची. तापदर्शक चार्ट असतो आपला, त्याच्यावरती रुग्णाला ताप आला होता त्याची सगळी नोंद वगैरे ह्या तक्त्यावरती करायची आहे. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर ह्या अवस्था तुम्हाला लिहायच्या आहेत स्टेज. त्याच्यानंतर अजून थोडंसं आहे, त्याचप्रमाणे ताप कमी येण्यासाठी काही उपचार केले असतील तर त्याची नोंद करावी व तापाची अवस्था 3 ते 4 तासाहून अधिक टिकली तर अर्ध्या तासाने ताप पाहिल्याची नोंद तापदर्शक तक्त्याच्या मागील बाजूस रकाने आखून करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला तापाची नोंद करायची आहे. तक्त्याच्या मागील बाजूने रकाने आखून त्याची नोंद करायची आहे. आपण त्या फीवर असेल तर आपण मेडिसिन दिले जातात त्याचं चार्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय काय औषधं दिली ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचे असतात, मेन्शन करायचे असतात. तुम्हाला आता कळालं असेल रायगर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ॲक्च्युली तापाचं विचारलं जातं, म्हणजे ताप आल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, काय केअर करायला पाहिजे ते विचारलं जातं. बट लास्ट टाईम 2023मध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि बऱ्याचदा विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. तर तुम्ही रिपीट पण होऊ शकतो. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. उगाच सगळ्यांना माहीत असतं, पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा रायगरसुद्धा. तर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक 5 मार्काला प्रश्न जर विचारला गेला तर तो 3 मार्क 2 ते 2.5 पेज तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग तुम्ही मगाशी सांगितलेलं ते रायगरची कारणं कॉसेस लिहिली आणि ह्या एका चार्टवरती झाला हा एक क्वेश्चन. त्याच्यानंतर अवस्था, थंडीची अवस्था, तापाची अवस्था, दुसऱ्या स्टेजवर आणि मग करायचं आहे अशा प्रकारे. तर तुम्हाला ह्या स्टेज हे 2-2.5 पान होतं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायला विसरू नका. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.